मंजुषाताई, घरी सध्या कोणी पाहुणे आलेत का? पाहुणे नाही, कोणीच नाही. का? अच्छा, काल मी फोन केला होता यांना शुभ्राच्या वॅक्सिनेशन बद्दल सांगायला. तेव्हा कुणाचा तरी आवाज आल्यासारखं वाटलं मला मागे, आणि नंतर फोन सुद्धा कट झाला. मला काही कळलंच नाही. मला पाहुणे कोणीच नाही, आजी किंवा मावशी असतील. मंजुषाताई, आपल्या माणसांचा आवाज कळतो मला. असो, तुमच्या अनघाताई काय म्हणतात सध्या? म्हणजे बहिणी, तुम्हाला अजूनही असं वाटतंय की अनघाताई? तसं काही नाहीये वहिनी, तुम्ही पुन्हा गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज? माझ्या मनात कुठलाही गैरसमज नाहीये. आणि हे तर काय मी सहजच विचारलं. हे किती सहज नव्हतं ते कळलं मला. वहिनी, तुमच्या माहितीसाठी सांगते, अनघाताई बेपत्ता आहेत. काय? हो, त्या आपल्या घरी आल्या होत्या, म्हणजे तेव्हा तुम्ही सुद्धा आला होता. त्यानंतर त्या घरातनं बाहेर पडल्या आणि तेव्हापासून कोणालाच त्यांचा पत्ता नाही. फोन नाही, कुठे गेल्यात ते सुद्धा माहित नाही. ओ बहिणी, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, सत्यजित दादा आणि अनघाताई फक्त चांगले मित्र होते. फक्त मित्र. हो का? असं प्रिया सुद्धा म्हणायची तिच्या आणि यांच्याबद्दल. मंजिरी बहिणी, खरंच सांगतेय मी. चला जाऊया आपण. ती मूर्ख शालिनी मावशी सोडली ना, तर या घरातला प्रत्येक जण माझ्या वाईटावर टपलाय. एवढ्या कोलांट्या उड्या मारून इथे येऊन राहिले, उपयोग झाला? मला वाटलं होतं एवढं सगळं झाल्यानंतर तरी ती मंजिरी आपला सात्विकपणाचा आव सोडून उघड उघड येऊन भांडेल माझ्याशी. ज्या दिवशी ती माझ्या समोर येईल ना, तेव्हा मी ऐकवीन तिला की कसा तिने माझा हक्क माझ्यापासून हिरावून घेतला. मला वाटलं होतं ऑस्ट्रेलियाहून परत आलो की मंजिरी घरात येऊन सुहास समोर तमाशा करेल, माझं आणि सुहासचं लग्न मोडेल, आणि मी पुन्हा एकदा सत्यजितकडे. पण यातलं काहीच घडलं नाही. ती मंजिरी मूग गिळून गप्प आहे, आणि तो लोचट सुहास, त्याला मी अजूनही झेलते. पण आता नाही. जर शत्रू आपल्यावर हल्ला करत नसेल तर आपण चाल करून जावी. मंजिरी, खूप झालं हे कोल्ड वॉर. आता समोरासमोर येऊन भांडूया. तुझ्याबद्दल इतके दिवस साठलेला राग, संताप आता माझा मला सहन होईन असं झालाय. आज आपण भेटतोय मंजिरी, तू आणि मी, आमने सामने. होऊनच जाऊ दे एकदाच. काय मज्जा येते. हो, खूप खेळायचंय. पण आता आत्या जाणार आहे. हो, जायला हवं ना.
खरंच बहिणी, पिल्लूला सोडून जावंसं वाटतच नाही. मग थांबा ना आणखी थोडा वेळ. नाही, निघते मी, आधीच उशीर झाले. आणि मी घरातनं बाहेर पडले म्हटल्यावर मावशी सगळी कामं स्वतःच करत बसती. जायला हवं. पण खरंच हिला सोडून जावंसं वाटतच नाही. जर मला असं वाटतंय तर हिच्या बाबांना काय वाटत असेल. हॅलो, हा मावशी. मंजुषा, निघालीस का तू? हॅलो हॅलो मावशी, आवाज येत नाहीये नीट. निघालीस का? हॅलो हॅलो मंजुषा. मंजुषा ताई, तुम्ही इथे खिडकीजवळ बोलता का? तिथे रेंज मिळेल. इथे रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे. हॅलो, हा मावशी. हा, आता येत आहे का ऐकू? हो हो, तू तिकडून निघालीस का? निघते मावशी. हा, अगं येताना प्रियाचा एक्सरे रिपोर्ट घेऊन ये. काय? अगं प्रियाचा एक्सरे रिपोर्ट. प्रियाचं काय? एक्सरे रिपोर्ट. हो हो, प्रियाचा रिपोर्ट आणते येताना. हा, ठेवते, न विसरता घेऊन ये. हो मावशी, येते. प्रिया मुधोळकरांच्या घरात आहे, हो ना? करते हळूहळू. हा, झालं. ये झालं बघ. क्या बात है आत्या. तू तर एकदम प्रोफेशनल नर्स सारखं बँडेज बांधलंयस. मला नर्सच व्हायचं होतं. आता तुला काय सांगू माझं दुःख. अगं त्या नर्सच्या कोर्ससाठी मी दाखला बी घेतला होता, पण दादानी नाही जाऊ दिलं मला. म्हणला मुधोळकरांच्या लेकी आजारी माणसांची घाण साफ करण्यासाठी जन्माला नाही आल्या. चला, म्हणजे सत्यजित एकटाच नाहीये जो दुसऱ्याच्या आयुष्याचा निर्णय घेतो, त्याची वाट लावतो. ही मुधोळकरांची जुनी परंपरा दिसते. अगं असं काय बोलायलीस? सत्य तसं नाही. आता हेच बघ ना, तुझं सुहासरावांबरोबर लगीन लावून तुझ्या आयुष्याचं भलंच केलं ना त्यानं. हाय, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझ्याबद्दलच विचार करत होते. हो, कुठे बसून विचार करतेस माझा? घरी. घरी? कोणाच्या? कोणाच्या म्हणजे शोना, आपल्या घरी. प्रिया, माझ्या माहितीप्रमाणे आपलं एकच घर आहे आणि आता त्या घरामध्ये मी उभा आहे. मला तरी तू कुठेच दिसत नाहीयेस इकडे. म्हणजे सुहास, तू घरी आहेस? हो. तू दिल्लीहून परत कधी आलास? ते महत्वाचं नाहीये, तू आत्ता कुठेस हे महत्वाचं आहे. मी इथे. तू मुधोळकरांकडेस कोल्हापूरला? हो, म्हणजे हॅलो आत्या, माझं काही ऐकून घ्यायचं, फोनच कट केला त्याने. खूप रागावला होता. मी काही सांगूच शकले नाही त्याला. सुहासराव पुण्याला आलेत? हो. तू पुण्यांदा एकदा फोन लाव ना. अगं पण
नाही, तू फोन उचलतच नाहीये. नाही उचलत आहे. मी लावून बघू का फोन? अगं मी लावून उचलत नाही तर तू लावून काय फरक पडणार आहे? म्हणजे तो उचलतच नाहीये ना कोणाचा फोन. हे बघ प्रिया, तू आता ना सुहासरावांबरोबर शांतपणे बोल, म्हणजे ती तुझं नक्की ऐकून घेते. बघूया. आत्या लोकांच्या बाबतीत दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतात. माझ्या बाबतीत दैवानी धड दिलंही नाही आणि जे दिलं ते मला कर्माने जपता आलं नाही. अगं असं काय बोलायलीस? हे बघ, तू हळूहळू तुझं सामान भरायला घे. हा, मी वहिनीशी बोलून आले. वहिनी, काय अगं लय मोठा गोंधळ झालाय. काय झालं? वहिनी, सुहासराव पुण्याला आले. आत्ताच त्यांचा फोन आलता आणि त्यांना कळलं की प्रिया इथं आहे म्हणून. अरे देवा, आता अगं प्रिया ते काय बी ऐकून घ्यायला तयार नाही. प्रिया काय बोललं तेवढंच फोन ठेवून दिला. आता कसं होणार ग? नाही नाही वंच, तिला एकटीला जाऊ देऊ नका. काय तिच्या पायामुळे ते शक्यच नाहीये आणि सुहासराव आता चिडलेले असणार, ते तिचं काहीच ऐकून घेणार नाहीयेत. कुणीतरी आपल्याकडून त्यांना समजवायला हवंय. आपण असलो की ती निदान निदान समजून घ्यायचा प्रयत्न तरी करतील ना शांतपणे. हा वय वय, मी जाते पुण्याला. हा वंच, ऐका ना, तिथे जाऊन तुम्ही शांतपणे सुहासरावांना परिस्थिती समजावून सांगा. प्रियाला कोल्हापूरला का यावं लागलं, कुठल्या परिस्थितीत यावं लागलं, तिला त्यांच्याशी का खोटं बोलायला लागलं, हे तर तुम्ही शांतपणे समजावून सांगा. वय, मी सांगते त्यांना समजून. दादा, झालं तुमचं वॉकिंग? आता यो ज्यूस घ्या. नकोय मला. हा, एक त्यापेक्षा असं करा ना, मला कब्बर चहा द्या. ही हेडमास्तरी नाही ना घरात कुठे. ती नाहीये, पण चहा काय मिळायचा नाही तुम्हासनी. तिला कळलं तर सोळावर लटकवेल मला ती. कोणाला काही कळत नाही, कोणाला शंका सुद्धा येणार नाहीये. तुम्ही मला चहा दिला नाही आणि मी चहा घेतला नाही. हाव, घ्या, सत्य आहे. तुमची हेडमास्टरांना चाली असेल बघा. घ्या. मी पण गुड मॉर्निंग पूर्णाबाई. हा हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हाऊ डू यू डू? I'm fine, thank you. Would you like to have a cup of tea? Oh, sure, why not? Come in, come in. I will also like to have one cup of tea. Sorry, injurious to health. Have a juice. घ्या. कमाल आहे पूर्णाबाईंची. काय कमाल आहे. एक कपभर चहाला सुद्धा बंद घरामध्ये. कसला तरी ते जांभळाच्या बिया कुठून कुठला तरी एक रस तयार करतात, ते मला ज्यूस म्हणून प्यायला देतात. म्हणून तुमचा चेहरा एवढा उतरलाय तर. म्हणजे मंजिरीनं घरात आणीबाणी जाहीर केली. गुड गुड. ज्यूस पिऊन बघ, मग बोलशील गुड. प्यायलो असतो, पण काय माझा चहा येतोय ना. एनिवे, मंजिरी कुठे आहे? म्हणजे मी तिला बाहेर गेले कुठे. बाहेर कुठे काय माहित नाही, कुठे गेले ते कळत नाही. मावशी, मंजुषा, बरं झालं आली. सगळे एक प्रॉब्लेम झालाय. सुहासरावने. मावशी कुठे आहे प्रिया?
मंजिरी प्रिया कुठे? प्रिया इथे आई प्लीज प्लीज माझ्याशी आणखी खोटं बोलण्याचा ना प्रयत्न करू नका. मला खरंच खूप वीट आला या खोटेपणाचा. मला माहिती आहे प्रिया घरातच आहे. गेले कित्येक दिवस ती या घरात आहे. मला तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये. तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आणा बस. ती खरंच इथे नाहीये मंजिरी. तू इथे यायच्या आधी 15 मिनिटं अगोदर ती पुण्याला गेली इकडून. तुझा विश्वास बसत नसेल तर तू सगळ्या घराची झडती घेऊ शकते. माझ्याशी अशा पद्धतीने वागायची काही गरज नव्हती मंजुषाताई. वहिनी मी काय केलंय? का? मी इथे यायला निघाल्याची वर्दी प्रियाला देऊन तिला पळवून नाही लावलीत तुम्ही? काय बोलताय तुम्ही वहिनी? मी तुमच्या देखत इनफॅक्ट तुमच्या बरोबरच आत आले. अहो एक मेसेज टाईप करायला किती वेळ लागतो मंजुषाताई? मंजिरी प्रत्येकाबद्दल गैरसमज करून घ्यायलाच हवे तसं नाही ना. मंजुषाचा कुठलाही निरोप इथे आला नव्हता. प्रिया इथून गेली कारण तिला जायचं होतं. समज आणि गैरसमज याबद्दल तर आपण बोलूयातच नको आई. तुमच्याशी भांडण करायला नाही आले मी. गेले कित्येक दिवस माझ्या मनात जो लावा धगधगतोय ना त्याला वाट करून द्यायची होती मला फक्त बस. आणि तुम्हाला वचन दिलंय म्हणून. नाहीतर आत्ता त्या बाईच्या घरी जाऊन तिच्या नवऱ्यासमोर तिचं पितळ उघडं करायला ना मला 2 मिनिटं पण नाही लागणार. ठीक आहे. पण आज मला या घरच्यांच्या नजरेतली माझी किंमत कळली. म्हणजे मी घरी परत यावं म्हणून सगळ्यात जास्त प्रयत्न तुम्हीच करत होतात ना. तुम्ही सतत मला हेच सांगत होतात की कसं घरच्या लक्ष्मीनं घरी परत आलं पाहिजे. संसारात आलेले अडथळे नवरा बायकोने एकमेकांना समजून माफ करून ओलांडले पाहिजे. सगळं मान्य आहे मला. सगळं मान्य आहे. पण ज्या घरात परत यायचं त्या घरच्यांची ही जबाबदारी नाही की ज्या गोष्टीमुळे मुळात ही परिस्थिती उद्भवली त्या गोष्टी आता तरी आपल्या घरापासून लांब ठेवायच्या. की सगळा समंजसपणा समजूतदारपणा फक्त घरच्या लक्ष्मीने दाखवायचा. ज्या प्रियामुळे मी माझ्या हक्काच्या घरात राहत नाहीये, ज्या प्रियामुळे माझी मुलगी अनाथ मुलीसारखी तिच्या आजोबांच्या घरी राहते, त्या प्रियाला घरी बोलवून तिचा पाहुणचार करता तुम्ही. मंजिरी इथं कुणी कुणाचाही पाहुणचार करत नाहीये. ते मग तू जरा समजून घेशील. आणखी काय समजून घ्यायचंय मी आई? आधीच इतक्या जखमा दिल्यात त्या भरायला जरा वेळ तरी द्या. तुम्ही तर नवीन जखमा देताय मला. पण परिस्थिती तशी निर्माण झाली की मी. परिस्थिती कसली परिस्थिती? की तुमच्या लेखानं हट्ट धरला प्रियाशिवाय त्याला करमत नाही म्हणून बोलावून घेतलीत का 2-3 दिवसांसाठी? मंजिरी प्लीज तू जरा जाऊ दे नाही. जाऊ द्या. आता काय झालंय माझा ना संतापाचा पारा चढत चाललाय आणि तो विनाकारण तुमच्यावर निघतोय. खरं तर असं वागायचं नाहीये मला. आई आहात तुम्ही माझ्या आणि आईशी अशा स्वरात बोलण्याची शिकवण नाहीये मला. येते मी. हो. आणि एकच सांगते आई, एक ना एक दिवस ती आणि मी समोरासमोर तर येऊच. तेव्हा तिला माझ्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही.
जाब विचारायला नाही आले. ज्या प्रश्नांची उत्तरं आधीपासून माहिती असतात ते प्रश्न विचारण्यात काहीच पॉइंट नसतो. माहिती आहे मला. मंजिरी कशाबद्दल बोलतेस ते कळेल का? प्रियाबद्दल. करमत नव्हतं का तिच्याशिवाय? म्हणून बोलावून घेतलं तिला 2-3 दिवसांसाठी. मंजिरी, हे बघ, प्रियाच्या इथे राहण्याशी सत्याचा काही संबंध नव्हता. त्याला जेव्हा कळलं की प्रिया इथे राहायला आली तेव्हा तो मला हेच म्हणाला की तिला इथून जायला सांग. मीच तिला. आणि यावर मी विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटतं काही?